खायला. बघू शकता तुम्ही किती छान झालेत. हे बघा सगळे चीज आहे याच्यात. काय रे, काय करते, काय बनवते? ब्रेड ब्रेड रोल. चीज ब्रेड रोल. तेच म्हणलं, मला लय सामान आणायला लावले. मी पहिलाच ब्लॉग चालू केला. खराब झाले, त्यांना समजलं की मला नाही आलं तर. चल, जे सामान सांगितलं होतं ते आणलंय मी. आणलं काय ना? करून घेतलंय? आता मी हे ब्रेडचे चारी कोपरे कट करून घेतले आणि हे बटाट्याचं बनवून घेतलंय सगळं पेस्ट. काय आहे, काय काय टाकले सांग ना. ह्याच्यामध्ये टाकले बॉईल केलेले बटाटे, ठीक आहे. लाल मिरची, मीठ, हळद, धने पावडर, थोडासा गरम मसाला, कोथिंबीर, चाट मसाला आणि थोडासा लिंबू. तर आज मग आणि मस्त थोडस तेल टाकते ह्याच्यामध्ये आणि मग आपण हे करू. म्हणूनच तेल आणलं सांगितलं वाटतंय मला जास्त. पण तेच म्हटलं मी का त्या दिवशी तेलचे पॅकेट आणलंय, म्हटलं परत कशाला लावलं तो आणायला. असतं ना परत. ते एवढे ब्रेड रोल केले त्याला पाण्यात डुबून काढायचं. आपल्याला हार्ड प्रोसेस आहे ना. हा काय? हा, तुम्हाला खायला काय आहे? चल आता काय करते स्टार्टिंग? काय रे खाऊ बघते? मीठ वगैरे बोलते. बरोबर आहे का? तरी नाही तर तेल पण गरम करायला ठेवलंय आणि हे तिने बटाट्याचं वगैरे सगळं बनवून ठेवलेलं आहे. भांडे पडलेत, त्याला इग्नोर करा, कारण की ते तर सदा कदा पडलेले असतात आपल्या घरात. काय नाही सध्या तुम्ही त्याला कधी असतात पडलेले भांडे घरात? जा बघा, आता पडलेलेच असतात. घासायचे ना मग, एवढं माहिती येते. तेच राहिले आता फक्त घासायचं. तेच राहिलं म्हणजे काय करतात दुसरं. तर तनुजाने केले प्रोसेस चालू. हे बघा कसं करते. पण हे ब्रेड लय फ्लफी आहेत यार. यातलं पाणी काढते का? ब्रेडला पाण्यात टाकून लगेच काढायचं. त्याच्यानंतर बटाटा टाकायचा, त्याच्यात थोडस चीज पण टाकायचंय ना आपल्याला. हा, मला विचारते का? नाही, तुम्हाला चीज वाला खायचंय ना. हा, मला चीज वाला खायचं. ऍक्च्युली ना बटाट्याची टिक्की करून त्याच्यात चीज टाकली पाहिजे वरून, असं चीज फुटल. मला हे बघा असं झालंय सगळं. असं पूर्ण पॅक करून घ्यायचं त्याला. तर मी याच्यातच टाकते डायरेक्ट. हा, त्यात टाकलं का डायरेक्ट? हा, याच्यात टाकले बघ. हा, मी बसू इथं. काय रे, काय प्रॉब्लेम आहे तुला थोडं बसलं तर? तुम्ही काम बसल्या बसल्या तर काय पण पाडतात. नाही पाडत, गप बसलो ना मी गरीब माणसावानी. टाकून बघा. हो गया. झालं बरोबर. आता झालं. टिक्की मध्ये आपण कसं म्हणजे ह्याच्यात बनवले पण चीज नव्हतं टाकत ना आपण, ह्याच्यात आपण चीज टाकलं. बघा किती चांगल्या प्रकारे बनवायचं चाललंय इथं. दाखव डोळे, दाखव. तुम्हाला डोळे दाखवायचं कशाने बघू? नाही बघा, आता टाकायचे चालू केलेत. हे बघा, तुम्ही बघू शकता टाकायचे चालू केलेत ब्रेड रोल्स. आणि तिचं आत्ता आहे ना, ब्रेड रोल टाकायला गेली आणि तिचं बोटच तेलामध्ये गेलं. आता कळलं का? दाखव. पाण्यात टाकात. जोपर्यंत आपले ब्रेड रोल बनत होते तोपर्यंत मी दिवाबत्ती लावून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता इथं पण लावली अगरबत्ती, तर दिवा लावलेला आहे, दिवाबत्ती पण केलेली आहे. आता होतच आलं, आपण खायला बसणार आहोत. आणि दुसरी चाय पण ठेवलेला आहे तनुनी. आता आपण चाय वगैरे प्यायला बसू. होत आपल्या इथलं फॅन चालू होता. फॅन चालू असल्यामुळे याला टाइम लागला, हवा लागली तर तेल गरमच नाही झालं. आता बघा कसं फटाफट होतंय. ठीक आहे, चल चालेल, काय हरकत नाही.
हे बघा बनायला लागलं तर फक्त 5 ते 10 मिनिटं आपला वेट करायचंय. मग आपण मस्त चाय वगैरे पिऊया, बसूया. तर काय प्रोसेस आहे आपली, कुठपर्यंत आली? झाले आपले रेडी. झाले? कुठे? ठेवलं तिथं. तर बघा मित्रांनो किती छान बनवले तिने. तर आता फटाफट आपण खायला Taste बसूया. करा. टेस्ट करू मी? हा. ठीक आहे. तर मी मित्रांनो चीज ब्रेड रोल्स ट्राय करून बघतोय कसे लागते. लय भारी झालं. चीज लागते का? एकदम मस्त लागतं, एकदम टेस्टी तरी झाले. झालेत ना? तर मित्रांनो तनु पण बसले आता खायला. बघू शकता तुम्ही किती छान झालेत. हे बघा सगळे चीज आहे याच्यात. किती मस्त आहे. इतकं छान लागतंय ना, सिरियसली इतकं भारी लागतंय ना. मलाच ना माहिती मी कुठून शिकते. इतकं छान लागतंय. आमच्या इथं खूप म्हणजे जास्त करून ना इथेच भेटतं उल्हासनगरला. ब्रेड रोल जास्त बाहेर गेलो ना उल्हासनगरचे तर नाही भेटणार, पण हे खूप छान लागतंय. तर बघा हे किती आहेत आमच्यासाठी. तरुण एवढे बनवलेत आणि इथं टीव्ही पण चालू केली आहे. तर मित्रांनो बघा आम्ही रील्स शूट केलेत आणि रील्स शूट केल्याच्या नंतर आमच्या घरात बघा किती पसारा होतोय. आणि बघा पसारा उरकायचं दिलंय सोडून आणि बघा मोबाईल घेऊन बसली. हे कोण उरकायचं आता? मलाच उरकायचं. दम घेऊ द्या जरा. आताच मी तुम्हाला काय नुसतं असं कॅमेरा धरून थांबावं लागतंय. मी एवढे कपडे दाखवून मी आता दमले. थोडं पाणी पिऊ द्या, जरा दम घेऊ द्या, मग मी आता उचलते ना सगळं. ते बघा किती राडा झालाय घरामध्ये. बघा असंच असतंय, व्हिडिओ चालू असल्या ना, आमच्या व्हिडिओ काढायचा असेल ना तर एवढा पसारा होतो. काय नाही 5 मिनिटात आम्ही 2 जण उरकून घेतो. आणि जेवायला काय बनणार आहे? डाळ भात. डाळ भात, बरोबर आहे. तसं पण आज खायचं नाही आहे का नाही? ठीक आहे चला. तर फ्रेंड्स आपलं व्हिडिओज वगैरे सगळं काढून झालं. जेवण आता आम्ही रेडी केले. मी बघा डाळ भात बनवले, पापड आहे, हा माणूस पण इथंच आहे, आणि बोंबिलची चटणी आहे. आमच्या घरी बोंबिलची चटणी खूप जास्त बनवली जाते. म्हणजे की दुपारी बनवली होती तर त्याच्यात ती उरलेली खातात ना. काय आणि डाळ भात कोण खाईन मग? ते पण मीच खाईन. तू नको खाऊ डाळ भात. का नको खाऊ? सो आता आम्ही जेवण करतो. तर हा जो ब्लॉग आहे तो या ठिकाणी मी एंड करते. आवडला असेल ब्लॉग तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.